दुबार तिबार मतदार दिसले की बडवा, राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश। कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधील 4500 मतदारांनी मुंबईतील मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेले आहे। प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर अशी काही त्यामधील नावे असल्याचे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले। राज ठाकरे यांनी सत्याचा मोर्चात थेट पुरावा सादर करत आयोगावर हल्लाबोल केला। गेल्या 5 वर्षात निवडणुका झाल्या नाहीत आणि वर्षभर निवडणुका झाल्या नाहीत तरी काय फरक पडतो अशी विचारणा करत त्यांनी मतदार याद्यांवर काम करण्याचे आवाहन केले। राज ठाकरे यांनी दुबार मतदारसंघाचे आकडे आणि पुरावे सादर केले आणि सांगितले की असे लाखो लोक आहेत जे महाराष्ट्रभर या मतदानासाठी म्हणून वापरले गेले। पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवर जोरात काम करा। हे दुबार तिबार वाले जर आले तर तिथंच फोडून काढायचे, बडो बडो बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवर येणार नाहीत आणि महाराष्ट्रात चाललेला कारभार वटणीवर येणार नाही असे ते म्हणाले। राज ठाकरे यांनी 1 जुलैपर्यंतच्या यादीनुसार विविध लोकसभा मतदारसंघांमधील दुबार मतदारसंघाचे आकडे वाचून दाखवले। इतके पुरावे दिल्यानंतरही जानेवारीत निवडणुका घेण्याचा हट्ट सुरू आहे, यावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला। ते म्हणाले की एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे। नाही, कोर्टाने सांगितले जानेवारीत निवडणुका घ्या। का घ्या? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीत, अजून 1 वर्ष तर गेलं तर काय फरक पडणार आहे असे ते म्हणाले। राज ठाकरे म्हणाले की जी माणसं भरलेली आहेत त्यांचं काय करायचं, मग त्यांच्यातल्या त्यांच्यातच निवडणुका आटोपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदरी पाडायचं, याला काय निवडणुका म्हणतात? अशाने लोकशाही तरी टिकेल का असे ते म्हणाले। एका आमदाराचा भाऊ सांगतो की मी 20,000 मतं बाहेरून आतमध्ये आणली। नवी मुंबईचे आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेले। कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला। कुठेही बसलेला दिसला की नोंदवायचा का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट देशभर सुरू असल्याचे ते म्हणाले। राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशीन बद्दल बोलताना त्यांनी 2017 पासूनच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला। ते म्हणाले की निवडणूक आलेले चिमटे काढून बघत होते, मी कसं आलो निवडून, पण निवडून आलेल्यांची सोय अगोदरच झालेली होती। हे सगळे कारस्थान आयोगामार्फत सुरू आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।